जे आपला समूह आहे याचा आज 5वा वर्धापन दिन आपण साजरा करतो आहे. तर या निमित्तानं संचित पुस्तक प्रेमींचे म्हणून एक पुस्तक आपण तयार केलेलं आहे, ज्याची तोंड ओळख आपल्याला सकाळी प्रास्ताविकामध्ये कृष्णा दिवटे यांनी दिलेलीच आहे. तर त्याच्या प्रकाशनाचा आता कार्यक्रम आपण करतो आहोत. तर त्यासाठी हा कार्यक्रम आपले ज्येष्ठ प्रकाशक अनिलजी मेहता यांच्या हस्ते होणार आहे, तेव्हा त्यांना मी स्टेजवर येण्याचे आमंत्रण करतो. त्याचप्रमाणे सकाळचे संपादक म्हणजे सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथले जे सकाळचं हे आहे त्याचे संपादक निखिल पंडितराव हे आपल्याकडं या कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून आले आहेत. त्यांनासुद्धा मी स्टेजवर आमंत्रित करतो. आपल्या पुस्तकप्रेमीचे ते सदस्य पण आहेत. नंतर ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि आपल्या समूहातले अगदी ॲक्टिव्ह मेंबर चंद्रशेखर टिळक यांनाही या कार्यक्रमासाठी मी स्टेजवर आमंत्रित करतो. ही पुस्तिका तयार करण्यामध्ये ज्यांनी अपरंपार कष्ट आणि मेहनत घेतलेले आहेत ते कृष्णा दिवटे, सचिन केळकर, श्रेया राजवाडे आणि भाग्यश्री पाटील या चौघांना मी स्टेजवर येण्याची विनंती करतो. हे अशा प्रकारचं पुस्तक प्रकाशित करावं ह्याच्यामागं काय आपली भूमिका होती ती जरा सविस्तरपणे श्रेया राजवाडे आपल्याला सांगतील. पण त्याआधी ह्याची सुरुवात जी झाली त्याचा एक प्रसंग मला सांगण्याचा मोह आवरत नाही आहे, तेवढा मी एक 30 सेकंदात सांगतो. ज्यावेळी कोरोनाचा काळ होता त्यावेळी एक दिवशी मला कृष्णा दिवटेंचा फोन आला की असं पुस्तक परिचय द्यायचं ठरलेलं आहे. मिसे सरांनी सुरुवात केली आहे, नातू सरांनी त्याचे परिचय द्यायला सुरुवात केली आहे आणि तुला एखादा आठवडा द्यायला जमेल का, आणि जमेल का म्हणण्यापेक्षा तू देच असं मला त्यांनी सांगितलं. मी होय म्हणालो, कारण त्यावेळी दुसरं काही कामच नव्हतं. होय म्हणालो आणि मी फोन खाली ठेवला. फोन खाली ठेवल्यावर लक्षात असं आलं की माझ्याकडची जी काय पुस्तक संग्रह आहे तो माझ्या दुसऱ्या घरी राहिलेला होता आणि मी सिटीमध्ये राहायला आलो होतो. आणि त्या घरी जाऊन ती पुस्तकं आणणं त्यावेळी अजिबात बाहेर पडणंच शक्य नव्हतं. एकही पुस्तक जवळ नाही अशी परिस्थिती, आणि मी त्याला हो म्हणून बसलो होतो. 7 दिवस हे कसे हे करायचे अशी मला प्रश्न पडलेला होता. मी आमच्या सोसायटीमध्ये लोक आहेत त्यांना सगळ्यांना फोन केला, म्हटलं तुमच्याकडे पुस्तकं कुठलं आहे का. तर त्या एकाकडेही ज्याचा परिचय द्यावा असं एकही पुस्तक मिळालं नाही. ज्या लोकांच्याकडे होती धार्मिक सगळी पुस्तकं होती की ज्याचा परिचय देणं मला कदाचित शक्य झालं नसतं. मग मी आसपासच्या मित्रांना फोन केला. तर आमच्या बिल्डिंगसमोर एक दुसरी अपार्टमेंट आहे, तिथं आमचे एक मित्र होते त्यांना फोन केला. तर ते म्हटले माझ्याकडे 4-5 पुस्तकं आहेत पण ती देणार कशी तुम्हाला, कारण माझं जे घर आहे ते अगदी भर चौकामध्ये आहे आणि तिथं 24 तास त्यावेळी पोलीस, आणि आम्हाला गॅलरीतनं दिसायचं की कोण बाहेर पडलेला दिसायला की तो त्याला उठाबशा वगैरे काढायला लावायची त्या काळात, इतकं ते स्ट्रिक्ट होतं. आणि म्हटलं जायचं कसं त्यांच्याकडं, तर ते म्हटले ते बघा तुम्ही कसं काय येणार. तर मग त्यानंतर मी अक्षरशः रात्री 2 वाजता वरनं मी बघत होतो की पोलीस थोडे इकडे तिकडे गेले की पटकन जायचं आणि घेऊन यायचं. आणि ते पण म्हणले तुम्हाला आमच्या सोसायटी यायला मिळणार नाही, मी पिशवी पुस्तकं घालतो, दोरीनं वरनं सोडतो आणि ती तुम्ही घेऊन जावा. आणि त्याप्रमाणे ती पुस्तकं मला मी अशी ऑड वेळेला जाऊन पोलिस आजूबाजूला नाही ते मग पटकन घेतली आणि आलो आणि मी तो आठवडा निभावून नेला. हा प्रसंग मला मुद्दाम एवढा की त्या काळात इतकी अडचण झालेली होती. अशा काळात सुद्धा ते जे सुरू झालं आणि आता जे बघतोय आपण की एवढा त्याचा वृक्ष मोठा झालेला आहे. तर त्यामुळं पुस्तकप्रेमी हा खरा तर कणा आहे आपल्या या अभियानाचा कणा आहे. तर हे पुस्तिका हे करण्यामध्ये ज्याची काय भूमिका आहे हे सविस्तरपणे श्रेया राजवाडे यांनी सांगावं असं मी त्यांना विनंती करतो.
नमस्कार. आपण सगळेच जण पुस्तकप्रेमी समूह आणि पुस्तक परिचय या एका पायाभूत गोष्टीमुळे सगळेजण आज एकत्र आलेलो आहोत. आज याचं 5वं वर्ष आहे. 5 वर्ष सतत एखादं अग्निकुंड किंवा एखादा होम सुरू असावा आणि असं एखादं व्रत असावं आणि एक संविधा म्हणून एक पुस्तक परिचय त्या ज्ञानकुंडामध्ये अर्पण व्हावा, अशा पद्धतीचं हे एक कार्य. आपण एखादी पूर्वी गोष्टीला कृती म्हणतो किंवा गोष्ट म्हणतो, पण 5 वर्षाच्या कालावधीत जेव्हा एखादी गोष्ट सातत्याने सतत घडत जाते तेव्हा तिला कार्य म्हणावं लागतं. ते नुसतंच एखादं उपक्रम असं राहत नाही, एक मोठं कार्य, व्रत. मी तर म्हणून हे एक व्रत आहे. आणि हे करताना असं लक्षात आलं की पुस्तक परिचय अभियान एकही दिवसाचा खंड न पडता जवळपास आज 1850 पुस्तकांचा परिचय होतोय. ही सोपी गोष्ट नाही आहे. आपण एखादं व्रत करतो, एखादं समजा संकष्टीचं व्रत असेल तेव्हा सुद्धा आपलं एखाद वेळा कधीतरी होतं की चला मी प्रवासात आहे, आज मी काही उपास करत नाही, काय आज पुस्तकप्रेमी संमेलनाला आलं, आज माझी संकष्टी कॅन्सल वगैरे असं आपण म्हणू शकतो. पण मला सांगायला अभिमान वाटतो आणि कौतुक वाटतं की काही घटना अशा घडल्यात की एखाद्या माणसाला, एखाद्या आपल्या मित्राला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची वेळ आली होती आणि त्यावेळेला त्याच्या पुस्तक परिचयाचा सप्ताह सुरू होता. तर ह्यांनी ते हाताने लिहून आपल्या बायकोकडे दिलं. आणखीन इतर मित्रांच्या मदतीने ते टाईप करून घेतलं गेलं आणि दुसऱ्या दिवशी वेळेवर पुस्तक परिचय पोस्ट झाला. अशा अनेक घटना आहेत की जेव्हा पुस्तक परिचयाचा सप्ताह येतो तेव्हा तो माणूस पूर्णपणाने कटिबद्ध असतो. आणि हे कोणी लादलेलं नाही आहे, ही गोष्ट कोणी लादलेली नाही आहे कोणावर, पण ती स्वयंस्फूर्तीने की हे गोष्ट मला करायलाच हवी आहे अशा पद्धतीने सगळ्यांची वागणूक असते आणि त्यासाठी खूप मेहनत घेतली जाते. हा पुस्तक परिचयाचा जो उपक्रम आहे तर त्या 1850 जवळपास पुस्तकांवर आपण आल्यानंतर बऱ्याच दिवसांपासून, बऱ्याच वर्षांपासून सगळ्यांची अशी चर्चा सुरू होती की हे संकलित झालं पाहिजे. आता मंदार सरांनी पण जसं सांगितलं की विवेकानंदांची ती पत्र किंवा ते सगळं कोणीतरी डॉक्युमेंट करून ठेवलं होतं म्हणून आज आपल्याला इतक्या वर्षांनी वाचता येते. तर तसंच काहीच आहे की हे डॉक्युमेंटेशन कुठेतरी घडत गेलं पहिल्यापासून. कृष्णा सर आणि त्यावेळेचे त्यांचे जे सहकारी होते त्यांचा ह्याच्यात खूप मोठा सहभाग आहे की हे डॉक्युमेंटेशन झाल्यामुळे आज आपल्याला ते परिचय, सगळे परिचय म्हणजे पहिल्या परिचयापासून आजच्या पिटकर सरांच्या परिचयापर्यंत आपल्याला सगळे परिचय उपलब्ध आहेत. सुरुवातीला अजिंक्य लाटकर आपली ही यादी अपडेट करण्याचं काम करायचा. त्याच्यानंतर बळवंत कुराडे आता सध्या हे खूप मोठं काम करतायत डॉक्युमेंटेशन. आपण सगळ्यांनी त्यांच्यासाठी पण टाळ्या वाजवल्या पाहिजेत. हे परिचय एकत्रित करणं, हे मी मगाशी म्हटलं जसे जादूगार सचिन केळकर आपल्याकडे आहेत तर ते निरलसपणाने ते डॉक्युमेंट करत होते सगळे परिचय. मध्ये काही कारणांनी त्याच्यात खंड पडला पण ते सगळे परिचय उपलब्ध असल्यामुळे आणि केदार मारुळकर यांनी फेसबुकवरती वेळोवेळी नाही रोजच्या रोज त्या दिवसाच्या त्या दिवसाला अपडेट केल्यामुळे 1850 परिचय आपल्याकडे आज एका प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. ही मोठी एक कामगिरी होती की हे परिचयाचं पुस्तक करायचं तर ठरलं आणि निमित्त होतं की 5व्या वर्षाचा वर्धापन दिन आहे, ह्याच्यासारखी चांगली काय संधी असणार. ह्याच्यापूर्वी हे करायचा विचार सुरू होता पण ते घडत नव्हतं. कुठची गोष्ट घडायला एक वेळ यावी लागते, ही गोष्ट खरी आहे. त्याप्रमाणे विचार केला पण हे निवडायचे कसे परिचय, कारण हे महासागरातून एखादा मोती काढणं सुद्धा एखाद्या पाणबुड्याला सोपं पडेल पण ते आमच्यासाठी खरंच खूप कठीण होतं. मग त्याच्यावरती निकष असे घेतले की विषय वैविध्य असावं, त्याच्यामध्ये लेखक, परिचय करता, त्या पुस्तकाचा विषय किंवा भाषा असे वेगवेगळे निकष लावून काही परिचय निवडले. ते निवडताना जी काही आमचा गोंधळ उडाला किंवा तो फार मी म्हणते सुखाचा गोंधळ होता असं मी म्हणेन, कारण इतके सगळे परिचय सुंदर होते की कुठचा निवडायचा कळेन असं झालं होतं. ह्या पुस्तक परिचयांचं एक वैशिष्ट्य मी सांगू इच्छिते की आपल्या वृत्तपत्रांमध्ये किंवा इतर ठिकाणी पुस्तकांचे परीक्षण किंवा समीक्षा असा जो प्रकार येतो तशा प्रकारचे हे परिचय नाहीत. त्याला तुम्ही असं एखादी डेफिनेशन किंवा व्याख्या लावू शकणार नाही
की पुस्तक परिचय म्हटल्यानंतर तो एक 50 ओळीत झाला पाहिजे, त्याच्यात पुस्तकाचं नाव, लेखक, तो साधारणतः गोषवारा की विषय संपला. अशा पद्धतीचा, अशा नियमांमध्ये बसणारा हा पुस्तक परिचय नाही. तर प्रत्येक पुस्तक परिचय हा त्या परिचयकर्त्यांनी स्वतःच्या मनातून एक खूप अभ्यास करून आणि चिंतन करून लिहिलेला असा पुस्तक परिचय असतो. त्या पुस्तक परिचयामध्ये कधी कधी नुसतंच पुस्तकात काय कथा आहे किंवा कशाबद्दल पुस्तक आहे त्याच्याबद्दल नसतं, तर त्या पुस्तकाच्या लेखकाबद्दल, त्या विषयाच्या अनुषंगाने येणाऱ्या आणखी काही गोष्टींबद्दल आणि त्या लेखकाला स्वतःला काय वाटलं ते पुस्तक वाचताना, हे एक खूप वेगळ्या प्रकारचं प्रेमाचं नातं त्या पुस्तकाबरोबर त्या वाचकाचं घडत राहतं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ते जे नातं घडतं ना पुस्तकाशी आणि त्या वाचकाचं प्रेमाचं जे नातं घडतं, ह्याच कारणासाठी प्रत्येक पुस्तक परिचय करता 7 दिवस 6-6 महिने आधी तयारी करून पुस्तक परिचयाची मांडणी करत असतो की आपला पुस्तक परिचय सगळ्यांपेक्षा वेगळा व्हावा, प्रामाणिक व्हावा, सगळ्यांना उत्तम वाटावा. अशी ही संकलन करता करता आम्ही सगळ्यांनी हे सगळं ज्याला आपण इनहाऊस म्हणतो तशा प्रकारचं काम केलं. एडिटिंग करणं, त्याच्यातल्या ह्रस्वदीर्घाच्या चुका सुधारणं, अशा काही आम्ही गोष्टी केल्या. त्याच्यात एक गोष्ट अगदी अधोरेखित करून सांगते की कुठचाही परिचय हा आम्ही विषयाप्रमाणे असा एडिट केलेला नाही आहे. एडिट केला नाही म्हणजे आम्ही त्याच्यात काहीही एका वाक्याचाही बदल केला नाही. त्या पुस्तक परिचयकर्त्याने जसं लिहिलं, त्याचे जे विचार मांडले त्या ओळींनाच आम्ही म्हणजे तसंच्या तसं इकडे पुस्तक परिचयाच्या पुस्तकात आम्ही हे घेतलेलं आहे. फक्त शुद्ध लेखनाच्या काही जर चुका असतील किंवा काही पॅराग्राफिंगसाठी चुका म्हणजे दुरुस्त्या हव्या असतील, चुका नाही म्हणणार, दुरुस्त्या हव्या असतील, तर तेवढ्याच फक्त आपण केलेल्या आहेत. म्हणजे हे सगळं परिचयाचं श्रेय हे त्या परिचयकर्त्यांचं आहे, तुम्हा सगळ्यांचं आहे. ह्या पुस्तक परिचयाचा कृष्णा सरांशी बोलताना विषय निघाला की 75 पुस्तक परिचय झाले. 1850 मधून 75 म्हणजे काहीच नाही हो. मग असं विचार केला की ह्याला नाव द्यायचं का की संचित पुस्तक प्रेमींचे. ह्याचं संचित किती सुंदर शब्द आहे. संचित म्हटल्यानंतर पुण्य हाच शब्द आपल्याला डोळ्यासमोर येतो, म्हणजे जोड शब्द ज्याला म्हणतो तेव्हा हे पुण्यच आहे ना. वाचनाचं कार्य आपण पुढे नेतोय, हे एक पुण्यकर्मच आहे. तर ह्याला भाग 1 असं नाव द्यायचं का. मग विचार आला की भाग 1 म्हटल्यानंतर जबाबदारी आहे की भाग 2 आलाच पाहिजे. ते सिक्वेल्स येतात चित्रपटांचे, तशी काहीतरी ही परिस्थिती झाली. मग तेवढे आपल्याला मदतीचे हातही उपलब्ध झाले पाहिजेत. ही सोपी गोष्ट नाही आहे. परिचय निवडणं, डॉक्युमेंटेशन करणं, सगळी व्यवस्था लावणं. तर मी आज एक आवाहन करेन की पुस्तक परिचय 2, 3, 4, 5 असं जर आपल्याला करायचं असेल तर तुमच्या सगळ्यांची ह्याच्यात मदत लागेल. यथाशक्ती यथामती जशी मदत होईल तशी करावी असं मी सगळ्यांना आवाहन करेन. सगळेजण आपलं नोकरी धंदा करत असतो, व्यवसायात व्यस्त असतो, वगैरे असतो, पण तरी एक थोडासा वेळ आपण ह्या अशा गोष्टींसाठी काढला ना तर मी खरंच सांगते आपण स्वतः खूप संपन्न होतो. आपलं जगणं जे असतं ते नेहमीचं चाकोरीबद्ध न राहता ह्या पुस्तकांच्या जगात खूप वेगळ्या विश्वात आपण जातो. तर ह्या टाईम फ्रेम होती की पुस्तक परिचयाचं आपल्याला पुस्तक करायचंय आणि ते 5व्या वर्धापन दिनाला हे पुस्तक प्रकाशित झालं पाहिजे. मग काय घरचीच प्रकाशिका भाग्यश्री आपली होतीच. भाग्यश्रीने दिवसरात्र खूप मेहनत केली आणि हे पुस्तक वेळेवरती प्रकाशन होण्यासाठी आणि त्याचं उत्तम तुम्ही आता बघाल पुस्तक ते मुखपृष्ठ तयार करण्यासाठी पण भाग्यश्रीच्या टीमने खूप मेहनत घेतली. तर भाग्यश्रीचं खरंच खूप कौतुक आहे. ह्या पुस्तक परिचयाच्या पुस्तकाच्या निमित्ताने बरेच परिचय पुन्हा पुन्हा वाचले गेले आणि लक्षात येत गेलं की आपलं वाचन किती कमी आहे, अजून किती वाचायला हवं. तर सगळ्यांनी हे पुस्तक जेव्हा बघाल वाचाल तेव्हा माझी खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता वाटेल की आपला पुस्तक परिचय संचित पुस्तक प्रेमींचे 2, 3, 4 असे भाग येत राहावेत. त्याची वेबसाईट व्हावी, वेबसाईटवरती हा सगळा डेटा उपलब्ध व्हावा. त्याच्यासाठी त्या क्षेत्रातली जी तज्ज्ञ मंडळी असतील वेबसाईट तयार करण्यासाठी किंवा ऑडिओ बुक्स तयार करण्यासाठी, ई बुक्स तयार करण्यासाठी त्यांनी जरूर आपल्या सूचना म्हणा किंवा मदत म्हणा
तुमच्या प्रत्येकाच्या कार्यक्षेत्राप्रमाणे तुमच्या ज्या काही एक्सपर्टीज असतील, अनुभव असतील, ते मदतीचा हात जरूर पूर्ण करा. हे जे पटल आहे ते खूप विस्तृत आहे आणि हे अजून अजून व्यापक व्हायला पाहिजे. वाचन संस्कृती चळवळ सर्वदूर पोचायला पाहिजे. तरुण मुलांना आज आपण जर सरासरी वय बघितलं तर 50च्या पुढचं किंवा आसपास असं वय दिसतं, पण तरुण मुलांनी आणखी या प्रवाहात यावं ह्यासाठी कदाचित पुस्तक परिचयाच्या स्पर्धा आपल्याला महाविद्यालयांमध्ये घेता येतील का, असा काही आपण चांगलं बक्षीस लावून वगैरे असा काही विचार करू शकतो की त्या निमित्ताने तरुण मुलं पुस्तक परिचय लिहायला लागतील. आणि ह्यासाठी महाविद्यालयांशी संबंधित असणाऱ्या लोकांनी सगळ्यांनी मिळून काही प्रयत्न करू शकतो का, असे काही काही विचार पुढे आलेले आहेत. यात मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की कृष्णा सरांचा जो सहभाग आहे तो अफाट आहे, अफाट. म्हणजे आम्ही कुठेही अडकलो की आम्ही म्हटलं की सर आता हे कसं होणार, काळजी करू नकोस मी बघतो सगळं, हेच वाक्य संपूर्ण वेळ सगळ्या कार्यक्रमांमध्ये सगळ्या उपक्रमांमध्ये असतं. काळजी करू नकोस मी हे सगळं बघून घेईन. पण मलाही आश्चर्य वाटतं हे सगळं बघून घेईन म्हणजे ते कधी बघत असतील हे सगळं. म्हणजे एक टास्क करण्यासाठी आम्हाला एवढ्या अडचणी येतात, तर अशा आमच्यासारख्या 100 टास्क करायच्या आणि त्याच्यातल्या अडचणी सोडवायचा, तर त्यांचा आवाका किती मोठा असेल. अनिल सरांनी आपल्या पुस्तकप्रेमी समूहाची जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हापासून अनिल सरांचा खूप मोठा पाठिंबा आपल्याला आहे, मार्गदर्शन मिळालेलं आहे. बऱ्याच वेळेला अनेक उपक्रमांमध्ये त्यांनी खूप चांगल्या सूचना केल्या आहेत. तर अशा ऋषितुल्य व्यक्तींचं मार्गदर्शन आपल्या समूहाला असतं ह्याबाबत पण मला खूप आनंद होतो. मी कृष्णा सरांना सांगेन की त्यांनी 2 शब्द बोलावेत आणि प्रकाशन नाही बोलायचं झालं मग आपण प्रकाशन करून घेऊयात पुस्तकाचं. मी मान्यवरांना विनंती करेन की आपल्या हे सगळं आज सकाळपासून 11 पुस्तकांचं प्रकाशन आपण केलं, ते प्रत्येक लेखकाचं अपत्य होतं. आता हे जे पुस्तक आहे ना ते आपल्या सगळ्यांचं, या सगळ्या पुस्तकप्रेमी समूहाचं अपत्य आहे. हे पुस्तक प्रत्यक्षतः ज्यावेळी तुमच्या सगळ्यांच्या हातात पडेल त्याचवेळी तुम्हाला कळेल की याच्या मागे किती कष्ट आहे. अतोनात कष्ट या लोकांनी घेतलेत आणि त्यामुळे हे देण बोलतो. हा बस. हॅलो. आज हे पुस्तक संचित
पुस्तक प्रेमींचं चालू आहे, सॉरी. हे पुस्तक आज प्रकाशित करण्यामध्ये मला खूप आनंद होतो आहे. याचं सगळं श्रेय कृष्णाजी आणि आपल्या श्रेयाजी, सचिन, टिळक सर, पंतराव आणि भाग्यश्री, प्रकाशनच्या भाग्यश्री, या सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणखी एक प्रकाशक म्हणून भाग्यश्रींचं मी पुन्हा अभिनंदन करतो. आणि त्यासाठी हे पुस्तक वेळेत तयार केलं आहे. नुसतंच वेळेत तयार केलं नाही तर अत्यंत सुंदर केलेलं आहे. आता टाईपही चांगला वापरला आहे, ते चित्रही छान आणले आहेत. तुम्हाला 100 मार्क द्यायला पाहिजेत. सर्वांनाही मी विनंती करतो, हे पुस्तक विकत मिळणार ना, विकत मिळणार आहे, ते घ्यावे ही नम्र विनंती. सकाळचे संपादक निखिल पंडितराव यांनी या प्रसंगी थोडं उद्बोधन करावं असं मी त्यांना विनंती. संचित पुस्तकप्रेमींच्या या पुस्तकाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील ऋषितुल्य व्यक्तिमत्व आणि ज्यांच्या हातून अनेक पुस्तकांचं प्रकाशन झालं असे अनिल मेहता सर. वास्तविक माझ्यात आणि दिवटे सरांमध्ये खूप वयाचं अंतर आहे, तरी पण ते माझे स्नेही आहेत, मित्र आहेत, मार्गदर्शक आहेत असे कृष्णा दिवटे सर, टिळक सर, श्रेया राजवाडे मॅडम आणि भाग्यश्री मॅडम आणि केळकर सर आणि आपण सर्व उपस्थित. विशेषतः आम्ही वृत्तपत्रामध्ये काम करत असताना रोज साधारणपणे माझे 10,000 शब्दांचं वाचन होत असतं. मात्र ते झाल्यानंतर पुस्तकप्रेमींचा ग्रुप कधी बघायचा असा प्रश्न असतो. मात्र रोज सकाळी उठल्यानंतर मी ज्यावेळी उठल्यानंतर मी माझं सकाळचं पेपर वाचन झाल्यानंतर पहिलं उघडतो ते पुस्तकप्रेमी ग्रुपचं आजचं परीक्षण कोणाचं आणि काय आहे. म्हणजे ह्या पद्धतीची सवय आता लागलेली आहे. जशी तुम्हाला परिचय देण्याची सवय लागली तशी वाचनाची सवय आम्हाला लागली आहे आणि ती सवय दिवटे सरांमुळे त्या ग्रुपमध्ये ॲड झाल्यामुळे लागली. विशेषतः कोरोनाच्या काळामध्ये अशा पद्धतीचा ग्रुप सुरू होतो हेच खूप महत्त्वाचं आहे. कारण कोरोना काळात पूर्णपणे नकारात्मकता एकीकडे चालू होती, सगळं काही निगेटिव्ह घडते, नकारात्मक घडते. अशा पद्धतीचं चित्र असताना कुठेतरी एक सकारात्मकचं बीज रोवलं गेलं आणि त्या बीजाचं आज 5 वर्षाचं एक साधारणपणे झाड झाले असं मी म्हणतो. कारण हा पुस्तकप्रेमी ग्रुप ज्यावेळी सुरू झाला त्यावेळी अगदी होता आणि माझी शालेय मैत्रीण दीपा सामंतमुळे मी या ग्रुपमध्ये जोडलं गेलो दिवटा सरांकडे. तर ह्या सगळ्याकडे बघितल्यानंतर मला खूप असं वाटतं की खूप रचनात्मक कार्य सातत्यानं चाललं. कारण कुठल्या गोष्टीमध्ये सातत्य खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे आम्ही ज्यावेळी एखाद्या विषयाचा फॉलोअप करतो त्यावेळी ज्या पद्धतीचं सातत्य ठेवतो की जोपर्यंत रिझल्ट मिळत नाही तोपर्यंत बातमीचा पाठपुरावा करा, तोपर्यंत विषय लावून धरा, विषय सुटत नाही तोपर्यंत धरा, अशा पद्धतीचं एक सातत्य लागतं. आणि हे सातत्य या ह्याच्यामध्ये म्हणजे 1850 पुस्तकांचा परिचय न चुकता एक दिवस न चुकता होणे हे खूप मोठं आव्हान आहे. आणि अशा पद्धतीचं सातत्य क्वचितच कुठेतरी मला पाहायला मिळतं. आणि या व्यतिरिक्त म्हणजे निव्वळ व्हॉट्सअपवरतीच हे चालत नाही तर लेखक आपल्या दारी, कथा जागर, काव्यसंध असे वेगवेगळे उपक्रम यातून आपण केलं जातं. विशेषतः आजच्या या संमेलनाला आता वेगवेगळे जे साहित्य संमेलन होतात तर स्नेहशब्द काढावा आणि नुसतं संमेलन ठेवून आणि संमेलनच खरोखर चालावं अशा पद्धतीचं काम या पद्धतीने चालू आहे. आजकाल आपल्याला माहिती आहे की एखादा प्रॉडक्ट किंवा वस्तूची सवय लावण्याची सवय असते की एखादा प्रॉडक्ट किंवा एखादी वस्तू घ्यायची झाली तर एक छोटीशी तुम्ही ट्राय करून बघा आणि त्या पद्धतीने बघा. तर मला सांगायला खूप अभिमान वाटतो की ह्या पुस्तक परिचयामधले काही पुस्तकं जी माझ्या पण वाचनात आली नव्हती. मात्र त्या पुस्तकाचा परिचय मागून मी किमान जवळपास 161 पुस्तकं माझ्या घरी आणली आणि ती मी वाचायला माझ्या आणि माझ्या मुलांना चालू केली.
हे खूप मोठं यश आहे. कारण मी सरांना सारखं म्हणतो की एवढी सगळी पुस्तकं एकाच वेळी एकाच ठिकाणी वाचायला मिळणे खूप अवघड असतं. आणि ह्या पद्धतीची काही पुस्तकांचा नव्याने परिचय होत असतो, काही पुस्तकं ही आपल्याला नुसते परिचय देऊन पुढे जातात मात्र हे राहतो. आणि त्या पद्धतीनं मी त्या ग्रुपकडे बघतो. आणि ज्या 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 पद्धतीची रचना म्हणजे एक वेगळ्या पद्धतीने बघतो की मुक्त अभिव्यक्तीचं स्वैर या ठिकाणी संचार असलेले एक व्यासपीठ हे पुस्तकप्रेमीचं ग्रुप आहे. आणि त्याकडे आपण प्रबलपणे बघितलं पाहिजे. आता जसं म्हटलं की ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं काम असतो तो टीम लिडरचं काम असतो. कारण मी ज्यावेळी संपादक म्हणून काम करतो या पश्चिम महाराष्ट्रात 283 रिपोर्टर आहेत आणि त्यांना कसं काम करून घ्यायचं हे प्रचंड स्किलफुल काम असते. आणि आपल्यासारख्या तज्ज्ञ लेखकांच्याकडून पुस्तक परिचय करून घेण्याचं काम ड्युटी सर करून घेतात. त्यामुळे संघटन करणारा कोण असतो याला खूप महत्त्वाचं असतं. आणि त्याच्याबरोबर त्याच्यात टीम लागते. कारण कुठल्याही गोष्टीमध्ये टीम नसेल तर काही होत नाही. म्हणजे कितीही तज्ज्ञ डॉक्टर असू दे, डॉक्टर तज्ज्ञ असतोच मात्र त्याच्या हाताखाली ज्यावेळी तो जातो ऑपरेशन थिएटरमध्ये त्याच्या हाताखाली ज्यावेळी उपकरणं देणारे, समजा त्याच्याकडे मास्क लावणारे काय ऑक्सिजन लावणारे, भूल देणारे, हे जे टीम असते ही टीम देखील तितकीच महत्त्वाची असते. त्यावर ते ऑपरेशन सक्सेस होतं. समजा भूल देणाऱ्याने चुकीचं दिलं, तज्ज्ञ करणारा डॉक्टर कितीही असू दे तज्ज्ञ, तर ऑपरेशन सक्सेस होत नाही. त्या पद्धतीनं टीमवर्क असतं. आणि ते ड्युटी सरांच्याकडे ते टीमवर्कचं स्किल आहे आणि त्यांच्याबरोबर असणारी टीम पण त्या पद्धतीने काम करते. मला हे ह्या पुस्तकप्रेमीमध्ये खूप जाणवतं. आणि आत्ता जसं श्रेया राजवाडे मॅडमने उल्लेख केला, मी तर म्हणतो की ह्याला तुम्ही भाग 1 भाग म्हणता खंड 1 खंड 2 अशा पद्धतीने याची सुरुवात करा. आणि सर्व 1850च्या 50चे खरोखर एक करा. कारण आजकाल खंडाचे खूप मोठा ट्रेंड आहे. हे आत्ताच माझ्याकडे मी परवा दिवशी लक्ष्मणशास्त्री जोशींचे 18 खंडाचं पुस्तक घेतलं. तर हे खंड वाचल्यानंतर असं लक्षात येतं की आपल्या ह्या पुस्तक पर्यायाचे पण खंड व्हावेत आणि किती आकडा होऊ दे मात्र ते खंडाच्या स्वरूपात उपलब्ध राहावेत. प्रत्येकाच्या लायब्ररीमध्ये ते असलं पाहिजे की अशा पद्धतीचं रचनात्मक कार्य झालेलं आहे. हे लोकांना येणाऱ्या पिढींसाठी खूप आदर्श आहे. कारण अशा पद्धतीचं काम कुठं केलं जात नाही. आपण बघितलं असेल की सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचं काम होतं. पॉझिटिव्ह ॲक्टिव्हिझमकडे जाणारं काम हे या ह्याच्यात होते. आणि संचित या शब्दाचा अर्थ आता जसा केला की कर्माचा सार आहे, तर आपण जे पुस्तक परिचयाचं कर्म केलं ज्याचा सार ह्या पुस्तकाच्या रूपात आला आहे. आणि या ग्रुपमध्ये मला देखील सहभाग करून घेतलं आणि आज या कार्यक्रमासाठी आवर्जून मला बोलवलं त्याबद्दल मी ड्युटी सरांचं आणि आपल्या सगळ्यांचं आभार मानतो. धन्यवाद देतो आणि थांबतो. पुस्तक परिचयांची जे यायला लागले ते संख्यात्मक जसे वाढायला लागले तसे गुणात्मकही त्यामध्ये फार मोठा चांगला बदल व्हायला लागलेला आहे. आज मी सकाळी चंद्रशेखर टिळकांचं एक फेसबुकचं वरचं हे बघितलं. त्यांनी म्हटलं आता ही परिचयांची गुणवत्ता बघितल्यावर आम्हाला कंच्या इत्येत हाय असं विचारतील लोक असं वाटायला लागले. गर्वहरण व्हायला लागले असं त्यांनी त्यात म्हटलेलं आहे. टिळकांच्या सरांच्या माणसाचं जर कंच्या इत्येत हाय असं लोक विचारायला लागले तर आम्हाला तर शाळेत केव्हा गेला होता का नाही असंच विचारायला लागतील असं वाटते. तर इतकं ते गुणवत्ता वाढायला लागलेली आहे. ही अशीच वाढत राहील. या निमित्तानं मी टिळक सरांनाही 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. क्रिकेट खेळण्याचं वय टळलंय. टीव्हीवरती बघताना डकवर्थ लुईस लागला तर राग येतो. आज माझ्या असं लक्षात आलंय की डकवर्थ लुईसचे 5 जण पहिल्या आणि दुसऱ्या रांगेत बसल्यानंतर माझं नेमकं काय होणार आहे. जातीवंत चावटपणा आणि वाह्यातपणा करत भाषणं करणं ह्याची सवय कॉलेजपासून आहे. त्याचे अनेक साक्षीदार समोर आहेत. आज तीच परंपरा पुढे सुरू करणार आहे. याचं कारण असं आहे की मुळातच उन्हाळपणा हा गुणाचा भाग नाही. पण जे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर पहिल्यांदा हातात बघितलंय त्याच्यावर पुढची 10 ते 12 मिनिटं बोलायचं. म्हणजे मी किती वेळ पकवणार आहे हे सांगितलं. हा अलॉट करून मिळालेला वेळ आहे. तेव्हा मनामध्ये काही 2-3 प्रश्न आहेत. काही योगायोगाच्या गोष्टी असतात. काही योगायोग घडवून आणावे लागतात, काही योगायोग आपोआप घडतात. असा ह्यातला नेमका कोणत्या कॅटेगरीतला योगायोग इथं आहे मला माहिती नाही. पण तिकडे भाग्यश्री पाटील मॅडमपासून इकडे चंद्रशेखर टिळक पर्यंतची नावं आणि आडनावं बघितली तर महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासामध्ये ह्या सगळ्या नावांचं ग्रंथलेखन आणि ग्रंथवाचनाशी नातं आहे हे तुम्ही मान्य कराल.
सुरुवात जर पाटील मॅडमपासून केली, केळकर सर समोर बसलेत, ते माझ्या मताशी सहमत होतील की ज्या वेळेला पहिल्यांदा ग्रंथोत्तेजक सभेची स्थापना झाली त्याचे पहिले सचिव पाटील आहेत. नंतर जर पाहिलं तर राजवाडे, केळकर ही जी 2 नावं आहेत ती फक्त इतिहासतज्ञ किंवा लोकमान्य टिळकांशी संबंधित अशी नाहीत, मूलभूत लिखाणाशी आणि प्रसाराशी नातं असलेलं नातं आहे. कृष्णा या नावाविषयी मी काहीही बोलणार नाही, कारण मला भगवद्गीतेतला भ ही कळत नाही. माझ्या मराठीतला भ वेगळ्याच ठिकाणी आहे, पण तो गीतेत येत नाही. आणि मला त्यांच्याविषयी आणि पुस्तकप्रेमी समूहाविषयी नेमकं काय वाटतं हे माझ्या आज सकाळच्या फेसबुकवरच्या आणि इथल्या पोस्टमध्ये स्पष्ट झालंय. अनिल भाई मेहतांचं नाव वेगळ्या पद्धतीनं घ्यायला हवं अशातला भाग नाही, पण त्याचं जर इतिहासाशी नातं जोडायचं झालं तर महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेचे पहिले सचिव जशा पाटील सर होते तसे त्यावेळच्या कच्छ ग्रंथोत्तेजक सभेचे पहिले सचिव वैकुंठबाई मेहता होते. तिथंही गणित आहे. आता निखिल आणि पंडितराव याविषयी वेगळं बोलायला हवं अशातला भाग नाही, पण आपण आज ज्या पद्धतीचा पुस्तकप्रेमी समूह इथं चालवतो, मगाशी ठाण्याचा उल्लेख झाला, माधव मागे बसलाय, तर फार पूर्वी ठाण्यामध्ये निगो पंडितराव या एका माणसानं अशा पद्धतीची ग्रंथ वाचन चळवळ सुरू केली होती, हे लक्षात घेऊ. माझ्याविषयी मी काही बोलणं हे बायको समोर बसलेली असताना फार कठीण आहे. एकंदरीत या योगायोगाच्या पार्श्वभूमीवरती जर आजच्या पुस्तकाकडे पाहिलं तर आमच्या श्रेयाला प्रश्न पडला की संचितचा नेमका अर्थ काय. आमची आपापसात चर्चा होते. म्हणलं माझा या शब्दाशी उभ्या आयुष्यात संबंध आला नाही. माझं आयुष्य याच्यामुळे माझे आधी आई वडील आणि आता बायको सचिंत असते एवढाच माझा संबंध आहे. मस्करीचा भाग नाही. आत्ताच्या एकंदरीतच्या सध्याच्या काळामध्ये याची नेमकी व्याख्या आणि व्याप्ती करावी लागेल का याचा विचार करावा लागेल. श्रेया इतकं मला गोड बोलता येत नाही, माझं आडनाव टिळक आहे, गोड बोले नाही. एक तोटा त्यात सध्या संक्रांत सुरू नाही, रथसप्तमी त्यामुळे येण्याचा प्रश्न नाही. पण खरोखरच करोना 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 असा मगाचपासून 2-3दा उल्लेख झाला. इतकं ते निगेटिव्ह होतं का हो, मला स्वतः सुद्धा वाटत नाही. आपल्यापैकी सगळ्यांच्या करिअरमध्ये खरं सांगायचं म्हणजे करोनानं सकारात्मक बदल केले, आपण करून घ्यायला तयार असलो तर. मग जर पुस्तक प्रेमी हे त्याचं एकमेव उदाहरण असतं का, माझं ठाम उत्तर नाही असं आहे. पण मुळात परिचय हा करोनानं घेतलेला एकमेव बळी जो वाचनाच्या विरुद्ध जातो तो हा आहे की करोनानंतर एका जागी शांतपणानं बसून काहीही करण्याची, वाचणं तर सोडूनच द्या, आपल्या सगळ्यांच्या क्षमता संपलेत. मग जरीही कितीही तो चांगलं पुस्तक असलं, जरी तो कितीही चांगला परिचय असला, तरी त्याला एक शब्द मर्यादा असणं हे क्रमप्राप्त आहे. आणि मगाशी जसं पंडितराव सर म्हणले ते मान्य करतील, आपल्यापैकी सगळ्यांनी आयुष्यात कधी ना कधीतरी वर्तमानपत्रात लेख लिहिले आहेत. आणि कितीही नाही म्हटलं तरी आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये वर्तमानपत्र संस्कृती शिल्लक आहे. मग त्याच्यात न्यूज आहेत का व्ह्यूज आहेत ते आजचा विषय नाही. पण जेव्हा तुम्हाला एखादं वर्तमानपत्र किंवा नियतकालिक किंवा अनियतकालिक कोणत्याही विषयावर लिहायला सांगतं तेव्हा विषय सांगायच्या आधी शब्दसंख्येचं मर्यादा सांगते, हे आपण मान्य करू की नाही. मग असं जर असेल तर ते असलं पाहिजे का नाही. त्यामुळे माझ्या मनातल्या परिचयासंदर्भातल्या काही संकल्पना सांगतो. कॉन्ट्रोव्हर्शियल व्हायचं की नाही हे तुम्ही ठरवा, कारण माझी ही मतं या बाबतीतली आहेत. मुळात परिचय या शब्दाला जितकी गंमत आहे, जितकी संदिग्धता आहे, जितकी सापेक्षता आहे, तितकी अर्थ या शब्दाला नसते. हे जेव्हा मी म्हणतो तेव्हा मी पटकन असं म्हणेन की परिस्थिती हा संदर्भ असतो, परिस्थिती हा संक्षेप असतो आणि तसाच परिचय असला पाहिजे. एक साधं गणित सांगतो, कारण शेवटी तो मनुष्य त्याच्याकडे कसं बघतो याच्यावरती त्याची व्याप्ती आणि रीती ही अवलंबून असते. ऋग्वेदामध्ये एक असा संबंध आहे किंवा असा एक उल्लेख आहे, उद्गार आहे की एखाद्या नितळ पार्श्वभूमीवरती जर एखादी लाल बिंदी लावली तर कोणाला ती कपाळावरचं कुंकू वाटेल, कोणाला कदाचित तो आकाशातला मावळतीचा चंद्र वाटेल.
मग परिचय त्या बिंदीचा असतो, अर्थाचा आणि संदर्भाचा नसतो, असं माझं स्पष्ट मत आहे. याचे खंड अशासाठी केले पाहिजेत, ते व्याख्या पुढे नेतो. त्या असं पटकन म्हणल्या की खंड म्हणून भाग 1 भाग 2 भाग 3 म्हणू नका, कारण भाग 1 भाग 2 भाग 3 म्हणलं की निवड आली. आपल्या समाजाला आजकाल नियुक्त्यांची सवय आहे, निवडीची सवय नाही. मग आपण हे नसत्या मधमाशांच्या पोळ्यावरती दगड मारायला जायचंच कशाला? आणि म्हणून कदाचित असा उल्लेख न करता निखिल सरांनी असं सांगितलं असेल की स्नेह हा शब्द काढूनच टाका ना, म्हणजे भांडणं झाली तरी हरकत नाही. आडनाव टिळक आहे, नाईलाज आहे माझा. आपण तिसरा संदर्भ याचा लक्षात घेऊ. खरोखर आपण परिचय देऊ शकतो का हो? मला नाही वाटत तसं. त्यातला मस्करीचा भाग सोडा, आपण तो फार बदनाम केलाय, घिसापिटा केलाय. पण आपल्या प्रत्येकाच्या लग्नाला निदान आता 25 ते 40 45 50 वर्ष झाली आहेत. बायको जेव्हा म्हणते की तू मला ओळखलंच नाहीस, याच्या साऱ्या छटांचा परिचय आपल्याला 40 वर्ष एकत्र राहिल्यानंतर तरी आहे का? मग कधी काळी एकदा वाचलेल्या, आता परिचय लिहायचा म्हणून परत लिहिलेल्या श्रेया भाबडी हो, ती म्हणली माझा 6 महिने नंबर अलॉट होतो, मी 6 महिने अभ्यास करतो. आईला आत्ता भाषण सुद्धा मी 6 सेकंदाच्या तयारीवर करतोय, तर परिचय काय मी 6 महिन्याच्या तयारीवर करणार आहे? मुद्दा पहिला. नाही, एखादे असतील तर चांगले बाबा, मी 21 अपेक्षित वाला आहे. मी झापवाला वाचून मी LLM झालो. आपण काय मुल्ला नाही वाचला. पण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळामध्ये मी जेव्हा एखादं मटेरियल क्रिएट करत असेल, त्या क्षणाला माझा TRP किती हे महत्वाचं आहे. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये मी काम करतो, सचिन काम करतो, केळकर काम करतात, ते मान्य करतील की आता जितका TRP जास्त तितकं ते मटेरियल इनपुट वरच्या क्रमांकावर जातं. मग AI क्वेरी करतं तेव्हा ते पहिल्या टॉप 3 टॉप 4 टॉप 5 मधला इंटेक वाढवतो. आपण पुस्तकप्रेमी समूह म्हणून आम्ही चांगलं वाचतो, तुम्ही चांगलं लिहितो, असं परस्पर संमेलनापेक्षा असं काहीतरी मटेरियल तयार करू शकतो का याचा विचार करू. आणि ही प्रक्रिया जेव्हा सुरू होईल त्या क्षणापासून या पुस्तकप्रेमी मधलं संचित या शब्दाकडे आपली वाटचाल चालू झाली असेल, याविषयी माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही. आज मी तिला जे निर्माण झालं गेल्या 5 वर्षामध्ये, त्याला मी कमी लेखत नाही, कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. पण मला असं वाटतं की अशा पद्धतीची संमेलनं, अशा पद्धतीची पुस्तकं, अशा पद्धतीचं उद्बोधन, अशा पद्धतीची चर्चा, अशा पद्धतीचे परिसंवाद हे बॅलन्स शीट ॲज ऑन डेट जसं मांडायचं असतं तसं प्रोजेक्टेड स्टेटमेंट म्हणूनही मांडायचं असतं. कारण परिचयामध्ये फक्त वर्तमान किंवा भूत नसतो, परिचयाला भविष्यही असतं आणि ते द्यायची जबाबदारी कर्त्यापेक्षा सुद्धा वाचकाची जास्त असते. आपल्या असं लक्षात येईल की येणाऱ्या काळामध्ये कोणी कोणतं पुस्तक निवडावं आपल्याकडे बंधन नाही. कोणाचा त्याच्याबद्दल काय व्ह्यू असावा आपल्याकडे बंधन नाही. आपल्याकडे बंधन इतकंच आहे की सकाळी एकदा परिचय पोस्ट झाल्यानंतर दुपारी 4 वाजेस्तोवर त्या पुस्तकाचा विषय, त्या पुस्तकाच्या संदर्भातला विषय, त्या पुस्तकाच्या लेखक किंवा लेखिकेचा विषय आणि तिची इतर पुस्तकं या संदर्भातनं गणित आलं पाहिजे. मग याच्यामध्ये अनेक संदर्भ येतात. अगदी साधं उदाहरण घेऊ की बघा, त्या दिवशी आपण एक प्रसंग वाचत होतो, आपण पुस्तक वाचत होतो, त्याचा परिचय सकाळीच पोस्ट झाला होता आणि मग नंतर आपण बातमी वाचली की फ्रेडरिक फोर्सिथ याचं निधन झालं. कारण या परिचयातनं आपण जर त्याचा घाट सांगू शकलो तर तो परिचय होतो का याचा विचार करू. माझं मत चुकत असेल, मी पक्का कमर्शियल लॉचा माणूस आहे, त्यामुळे मी शब्दागणिक बिल चार्ज करतो असं आमच्या क्षेत्राची पद्धत आहे. मला विस्तृत अहवाल लिहायचे नाहीये तसं नाही, पण विस्तृत अहवाल माझा वाचक वाचेल का, तो माझ्या बरोबर राहील का याचा विचार करू. शेवटचा मुद्दा, आपल्याला 2 गोष्टींचा संदर्भ इथे लक्षात घ्यावा लागेल की मी मगाशी म्हटलं तसं केवळ मी सलग वाचतो अशातला भाग नाही. मी एखादं पुस्तक 16व्या वर्षी वाचलं तर माझ्या मनात निर्माण होणारी प्रतिमा,
एखादं पुस्तक मी 26व्या वर्षी वाचलं तर माझ्या मनात निर्माण होणारी प्रतिमा, आणि तेच पुस्तक वयाच्या 66व्या वर्षी वाचलं तर होणारा परिणाम, हा खरा त्या पुस्तकाचा परिचय असतो का? तुम्ही मान्य कराल, हो असतो. तो एकमेव असतो असं मी नाही म्हटलेलं, पण असं केलं पाहिजे याविषयी माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही. कारण शेवटी परिचय हे आपण पुस्तक आपल्या आजच्या कॉन्टेक्स्टमध्ये वाचतो आणि त्यावेळेला कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये त्या लेखकानं लिहिला असेल याचा विचार करतो. म्हणजे हा उलटा प्रवास पुढे बघत करायचा आहे याचा विचार म्हणजे परिचय असतं का? माझं उत्तर हो असं आहे. आणि अशी चर्चा करण्याची आपली क्षमता आपण गेल्या 5 वर्षात आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी मिळवलंय, हे खरं म्हणजे या पुस्तकप्रेमीचं संचित आहे. मग असं जर असेल तर काही गोष्टींचा विचार हा केला पाहिजे. केवळ याच आपल्या परिचयांचं डॉक्युमेंटेशन व्हावं अशातला भाग नाही. आपल्यापैकी इतकी चांगली माणसं आहेत, इतकं अफाट प्रकारचं वाचन आहे, तर ते कदाचित मला त्या एका विषयाच्या परिचयामध्ये घेता नाही येणार. कारण एकीकडे मीच म्हणतोय त्याच्यावरती मर्यादा घाला, पण आपल्याला असा दुसरा एखादा उपक्रम सुरू करता येईल का? कारण तुमच्या लक्षात येईल एक पॅटर्न असतो, कारण आपल्या मराठी साहित्यातही पॅटर्न आहेत. आपण एखादा लेखक घेऊन त्याचा विषय किंवा त्याची पुस्तकं असा सूत्र करता येईल का? माझी आणि कृष्णा सरांची चर्चा झाली होती. म्हणजे जे 7 जुलै ते 13 जुलै मला जे आठवडा अलॉट झाला त्याची मूळ कल्पना ती होती. कोल्हापुरात राहणाऱ्या आपल्या समूहाच्या सभासद असणाऱ्या एका स्त्री लेखिकेची आजपर्यंत 38 संत चरित्र प्रसिद्ध झाले आहेत. मग असं कुठंतरी सूत्र धरता येईल का याचा विचार करत होतो. पण तेवढ्या वेळात आपण दुसरा संदर्भ घेतला, कारण अशा पद्धतीचं लिखाण अनुराग लवेकरांच्या परिचयात पाहिलं. अशा पद्धतीच्या लेखनाच्या परिचयाचा संदर्भ आपण डॉक्टर स्मृती निकुंभ भावळमध्ये पाहिला. त्याने आपल्या मनामध्ये वेगळ्या व्याप्ती निर्माण झाल्या. याचा जसं आपण कविता करतो, माझा कवितेला विरोध नाही, माझेही 7 कविता संग्रह प्रसिद्ध झालेत, ते चांगलेत का वाईट आहेत हा वेगळा भाग. माझा कथेला विरोध नाही, तर आपण कथा जागर करतो, कविता करतो, तसं हा विषयाचा थीम बघून पटकन दुपारी 4च्या आधी किंवा नंतर, अरे आज या विषयाचं हे पुस्तक आहे, या विषयावरती इतर अशी पुस्तकं आहेत, तर तो जास्त संतृप्त परिचय असेल का? माझ्या वैयक्तिक आयुष्यात असे करतो म्हणून फक्त एक गोष्ट सांगतो, कारण परिचयाचं गणित हे व्याख्या किंवा उपमा चुकीची वाटली तर माफ करा. मला कोणाचाही अपमान नाही करायचा, पण थोडं स्पष्ट बोलणं मला आवडतं, कारण मला तसंच ऐकत मी वाचलं. मला फार वाटतं की आपण जेव्हा सकाळी 7 वाजता परिचय पोस्ट करतो ना, ते मोतद्दारानं घोड्याला पाण्यापर्यंत नेण्यासारखं आहे. मोतद्दार घोड्याला पाण्यापर्यंत फक्त नेऊ शकतो, शेवटी घोड्यालाच आपल्या तोंडानं पाणी प्यावं लागतं. कितीही लाडका असला तरी मोतद्दार प्यायलाय आणि त्यानं आपल्या तोंडातनं त्या घोड्याच्या तोंडात सोडलाय असं नाही. आपण सगळे पुस्तकप्रेमी समूहाचे सभासद त्या घोड्यासारखे आहेत. तो परिचय करणारा त्या मोतद्दारासारखा आहे आणि आपला पुस्तकप्रेमी समूह ही त्याची नदी आहे. एकदा जर या संदर्भातनं पाहिलं ना, फार गमती होतात. परिचय म्हणजे काय असतं? तोंड ओळख असते. तुमच्या असं लक्षात येईल की एकेका लेखकाचा पॅटर्न असतो. तुमच्या असं लक्षात येईल की जर तुम्ही सलगपणांनी अभिराम भडकमकरांची 4 पुस्तकं वाचली तर तुमच्या लक्षात येईल की वेगळा आहे हा शब्द प्रयोग अभिराम भडकमकर त्यांच्या 4 कादंबऱ्या 4 वेगळ्या पद्धतीनं वापरतात. त्यांच्या सीता या कादंबरीमध्ये सीतेचा डोह वेगळा होता. इर्शान अल्लामध्ये ती मुस्लिम महिला जेव्हा तिच्या मोहल्ल्याच्या अधिकाऱ्याच्या मनाविरुद्ध जाऊन त्या रक्तदान शिबिरामध्ये रक्त द्यायला त्या खुल्या मैदानातल्या तंबूमध्ये जाते आणि वरचा तो कनातीचा पदर उडतो, तेव्हा तिला मोकळं आभाळ दिसतं. अभिराम भडकमकर म्हणले तिचं आकाश वेगळं होतं. ॲट एनी कॉस्ट मध्ये जेव्हा नाटक लिहिणारा मनुष्य सिरियलच्या भागासाठी लिहायला लागला ते म्हणले याचा अभिव्यक्ती वेगळी होती. आणि बालगंधर्वांच्या बाबतीत अभिराम भडकमकर म्हणाले की यांचा पडदाच वेगळा होता. मग असा पॅटर्न समजला तर तो परिचय होईल का?
आणि ते संचित असेल. मला नाही वाटत की कृष्णा सरांना, ते बँकर आहेत, संख्येचं गणित त्यांना चांगलं माहिती आहे, त्यामुळे नकळत आपल्या 600 सभासदांमधले मला खात्री आहे 350 तरी एक्स बँकर आहेत. But a real banker doesn't count only the quantity, he looks after the quality. आणि माझ्यासारखा भांडवल बाजाराचा माणूस क्वालिटीवर पैसे लावतो, क्वांटिटीच्या व्हॉल्यूमवर ट्रेडिंग करतो. परिचय तसा असतो का? संपूर्णपणानं पंडितराव सरांचं भाषण संपलं आणि मोघे सर म्हणले, आता शेखर बोले. या 7 पावलात जे मनात आलं ते आपल्या पुढं मांडलं. सारिकाचा, मीनाचा, कौशिकचा, केदारचा हात त्या बझरकडे जायच्या आत माझं विवेचन संपवतो. हे पक्का मार्केटचा माणूस आहे. आपण विचार करूया की शेवटी असंच आहे की नाही. अरुणा ढेरे म्हणले तसं आहे. गे क्षणात बाजूस होती, स्पर्शता तळातून नाती, ओंजळीत धरता मूल्ये, भुरू गळून ये माती. आधी मूल्याला मूल्य म्हणून महत्त्व असतं, तर त्याच्या मातीला महत्त्व येतं. याला परिचय म्हणतात, अशी माझी व्याख्या आहे. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद शेखर सर. शेखर सरांनी जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे त्या दृष्टीनं सुद्धा विचारमंथन आपण नक्कीच करू, एवढं मी या निमित्तानं सांगू शकेन. स्टेजवर उपस्थित असलेले अनिल मेहता, पंडितराव साहेब, टिळक सर आणि या पुस्तिकेच्या निर्मितीमध्ये ज्यांनी कष्ट घेतले त्या सगळ्यांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. आणि हा प्रकाशनाचा सोहळा आपल्या या पुस्तक प्रकाशनाच्या समारंभाच्या बद्दल अजून एक सांगायला इच्छितो. हे पुस्तक आपलं देखणं झालेलंच आहे आणि आपलं हे पुस्तक आपल्या सगळ्यांना मिळणार आहे. इथे बॅग्स भरून तयार आहेत. थोडा आपला आता प्रोग्राम लेट चालू आहे, त्यामुळे आपण काम करणार आहोत. आपण याच्यानंतर लगेच समूह फोटो घेणार आहोत आणि नंतर पुढच्या ब्रेकच्या आधी आपल्याकडे हे पुस्तक पोचायची व्यवस्था आम्ही करू. आपल्या सगळ्यांना हे पुस्तक आजच मिळणार आहे, त्यामुळं काही त्याची काळजी करू नका. आपण या कार्यक्रमानंतर लगेचच समूह फोटो घेणार आहोत आणि समूह फोटो हा आपण हॉलमध्येच प्लॅन करूया, म्हणजे ते पटकन होईल. पण ते लाईट चांगला असेल तर लगेच लाईट घेऊ. तर पुढच्या खुर्च्या नाही, तिथं स्टेज आहे, उभं राहून ग्रुप करू. तर ठीक आहे, मग हरकत नाही. आपण पुढच्या 5 मिनिटामध्ये या हॉलमधून बाहेरच्या गार्डनमध्ये जाऊ, ग्रुप फोटो घेऊ आणि नंतर ब्रेक घेऊ. चहा पाण्याचा ब्रेक होईल आणि आपला पुढचा ब्रेक जो आहे थोडासा आपल्याला कमी करावा लागेल, कारण आपण लिटल बिहाइंड शेड्यूल. तर डायरेक्ट फोटोसाठी जा, पहिला फोटो काढूया आणि मग तुम्ही चहा पाण्याला वळू शकता. थँक्यू.